नमस्कार. कपिल शर्मा खूप प्रसिद्ध व्यक्ती, खूप मोठं नाव आहे आणि खरं पाहिलं तर कॉमेडीमध्ये सर्वात जर टॉपला आपण म्हणू शकतो तर कपिल शर्माच आहे. आणि कपिल शर्मामुळेच या कॉमेडी या सेगमेंटला भरपूर प्रसिद्धी मिळाली, भरपूर पैसा. खरं पाहिलं तर पैसा जो सुरू झालाय कॉमेडियनला, ऍक्टर्स पण होते, भरपूर स्टँडअप कॉमेडी करणारे सुद्धा होते, परंतु जो खरा पैसा सुरू झाला ते कपिल शर्मा प्रसिद्ध झाल्यानंतर. आता कपिल शर्मानं विविध शो केले, म्हणजे स्वतःचे शो होते, कपिल शर्मा शो म्हणू शकता, विविध चॅनल बदलण्यात आले, भरपूर गोष्टी घडल्या. आणि आता जर लेटेस्ट मध्ये गोष्ट सांगायची झाली तर कपिल शर्मा हा नेटफ्लिक्सवर आलेला आहे. त्याचा शो आहे द ग्रेट इंडियन कपिल शो, हा चालू आहे सध्या. परंतु आता तो वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे एका गोष्टीमुळे. नक्कीच भरपूर गोष्टी घडताना त्याच्या आसपास तर नेहमी राहतात, परंतु आता जर सांगायचं झालं तर मुंबई हे शहर, आता याचं नामकरण होऊन भरपूर वर्ष झालेली आहे, त्याची सुद्धा माहिती आपण देणार आहे. परंतु तिथे येणारे ऍक्टर म्हणा किंवा विविध व्यक्ती येणारे ते बॉम्बे हा शब्द वापरतात. तर त्याविषयी मनसेने आता इशारा दिलेला आहे. तर संपूर्ण गोष्टी काय घडल्या ते जाणून घेऊया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. चला सुरू करूया. तर कपिल शर्माचा जो नेटफ्लिक्सवर शो चालू आहे, खूप प्रसिद्ध आहे, खूप चांगली टीआरपी मिळते, विविध व्यक्ती येतात. तर गोष्ट अशी घडते की तिथं विविध क्षेत्रातील व्यक्ती येतात, काही चित्रपटातील येतात की ज्यांना प्रमोशन करायचं असतं स्वतःच्या चित्रपटाचं. तर गोष्ट काय घडते, मुंबई या शहराचं नाव ते बॉम्बे असं म्हणतात. बॉम्बे विविध, म्हणजे एकच व्यक्तीनं म्हटलं असं नाहीये, विविध व्यक्ती बॉम्बे हा शब्द वापरतात. तुम्हाला वाटत असं यात झालं काय, तर एक मिनिट याकडे फक्त लक्ष द्या. पुढील एक मिनिट अत्यंत महत्वाचं, याकडे लक्ष द्या. काय गोष्ट घडलेली आहे, कधीपासून घडलेली आहे, तरी का नाव असं म्हणताय, याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. प्रॉपर वाचून दाखवण्यात येतं, नीट लक्ष द्या. तर बघा, 1995 महाराष्ट्र शासन व तसेच 1996 मध्ये मुंबई केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून मुंबई असे नाव झालेले आहे. 1995 ला महाराष्ट्र शासनानं दिलं व तसेच 1996 ला केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळालेली आहे. मुंबई हे नामकरण झालेलं आहे. आता जवळपास या गोष्टीला जर आपण बघितलं, म्हणजे 1995 पासून जरी धरलं तर 30 प्लस वर्ष झालेले जवळपास, तरी सुद्धा बॉम्बे हा शब्द ते म्हणताना दिसत आहे. म्हणजे हा कोणता स्टँडर्डनेस म्हणू शकतो आपण, काय गोष्ट आहे. तुम्ही इथं, म्हणजे गोष्ट अशी झाली की कर्मभूमी त्यांची हीच आहे, मुंबई आहेच नक्कीच, परंतु तरी सुद्धा असं कोणतं तुम्हाला स्टँडर्डनेस दाखवायचं, असं काय दाखवायचं की तुम्ही बॉम्बे हा शब्द वापरता आहे. बॉम्बे याचा मिनिंग फार वेगळा होतो, याचा अर्थ वेगळा होतो. मुंबई नामकरण झालेलं आहे, 30 वर्ष झालेली त्या गोष्टीला, तरी सुद्धा बॉम्बे हा शब्द तिथं वापरण्यात येतोय. आता तिथलच्यांना पण इशारा आहे आणि जे बाहेरचे आहेत त्यांना सुद्धा. आता याविषयी मनसेने इशारा दिलेला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी हा इशारा दिलेला आहे. ते काय म्हणाले ते आपण बघूया. तर अमय खोपकर म्हणाले, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. 1995 महाराष्ट्र शासन व 1996 मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बेंगळूर, कोलकात्याच्याही आधी मुंबई झालेली आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा, हा विनंती वजा इशारा देण्यात येत आहे. तर पुढे ते असं सुद्धा म्हणाले की कपिल शर्मा हे नाव आहे, परंतु त्यालाच जर टपिल शर्मा असं म्हणलं तर चालेल का, परत टपिल शर्मा असं म्हटलं तर चालेल का, हा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला. तर आता सांगायचं झालं तर कपिल शर्माकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाहीये, त्या टीमकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाहीये याविषयी. परंतु गोष्ट झाली तर 30 वर्ष झालेली या गोष्टीला, तरी सुद्धा या गोष्टी घडतात. तर नक्कीच त्यांची प्रतिक्रिया काय, त्यांचं स्टेटमेंट काय, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. आता तुम्हाला नक्कीच हे संपूर्ण गोष्ट कळाली आहे. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मात्र नक्की करा. धन्यवाद.